नमस्कार मित्रांनो आपण नेहमीच बंदिस्त मेंढी पालनामध्ये वेगवेगळ्या विषयावर बोलतो. तर आज थोडंसं डॉर्पर आणि नारी सुवर्ण जो आपण क्रॉस करतो ह्याच्यावरती थोडंसं बोलणार आहे आणि काही बऱ्याच ह्याच्यावरती आलेला अनुभव किंवा आलेल्या अडचणी किंवा कशामुळे अडचणी येऊ शकतात ह्या क्रॉसिंगमध्ये ह्याच्यावरनं जरा थोडंसं मी बोलणार आहे. मित्रांनो, बऱ्याचदा आता बघा मी ह्याच्या अगोदर सुद्धा आपला जे काय आपण नारी सुवर्ण डॉर्परचा क्रॉस केला, त्याचं तुम्हाला रिझल्ट दाखवला किंवा त्याचा चांगला रिझल्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो थोडंसं काही वाईट पण गोष्टी आहेत त्या, पण ह्या अगोदर थोड्याशा मला त्या काही व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगता आल्या नाही. तर ही आपली मादी जी तुम्हाला दिसते ही आपली डॉर्परचीच आहे. डॉर्पर क्रॉसची आहे बघा, काय म्हणजे भारी मादी आहे. अगदी 5-5.5 महिन्याची मादी आहे. अगदी 32 ते 35 किलो तिचं वजन आहे. हा जो रिझल्ट आहे तो मित्रांनो खरंच अगदी छान रिझल्ट आहे. कारण अशा जर प्रकारे जर आपली अगदी नॉर्मल गोष्टीवरती जर आपली प्राणी बनायला लागलं किंवा आपल्या माद्या बनायला लागल्या, मेंढ्या पिल्लाशी बनायला लागली, तर नक्कीच हा व्यवसाय यशस्वी होणार आहे. अगदी कमी वेळेत जर अशी वस्तू बनली तर अगदी समाधान वाटतं मित्रांनो. फक्त ह्या गोष्टीमध्ये एक काळजी घ्यायची आहे अशी, की ज्यावेळेस तुम्ही नारीला डॉर्पर क्रॉस करणार आहे, तुम्ही जास्त करून फुल ब्लडचा मेल वापरू नका. म्हणजे काय होतं, आपल्या सुरुवातीला माद्या फुल ब्लड करणं भरवलेल्या होत्या. पण थोडंसं त्या काय माद्या आपल्या अगदी व्यवस्थित आपण, कारण अगदी 1.5 महिन्याच्याच गाभ होत्या. 1.5 ते 2 महिन्या म्हणजे अगदी आपल्याला ओळखता सुद्धा येणार नाही. त्यांच्याकडे बघून गाभ आहे असं वाटत पण नव्हतं आपण ज्यावेळेस आणल्या त्यावेळेस. त्यामुळं माझ्याकडे भरपूर वेळ होता. अगदी मला 1-1.5 महिन्याच्या जर गाभ असतील तर 3.5 महिन्यापासूनचा वेळ मला पुढला, म्हणजे 5 महिन्याचा गाभण काळ धरला, त्यातला 1-1.5 महिना जर 1.5 ते 1.5 महिन्यापासूनच्या जर मेंढ्या त्या गाभ होत्या, तर भरपूर आपल्याला एक 3-3.5 महिना मला एक वेळ मिळाला त्या मेंढ्यांच्या वरती काम करायला किंवा त्यांना तंदुरुस्त बनवण्यासाठी. त्यामुळे भरपूर मी त्यांना सुरुवातीला नवीन असल्यामुळे भरपूर त्याला चांगला खुराक देऊन औषध उपचार करून मेंढ्या मी तंदुरुस्त बनवल्या. त्यांची चांगली वाढ झाली आणि वेळेत असताना काही अडचण आली नाही, कारण मी अगदी व्यवस्थित त्यांची डिलिव्हरी ही करत असताना किंवा पिल्लं होत असताना कायम त्यांच्या सोबत, म्हणजे अगदी वेळ त्यांना मी भरपूर दिला. कसलीही मी त्यात रिस्क होऊन दिली नाही. त्यावेळेस काही प्रॉब्लेम आला नाही मित्रांनो, अगदी व्यवस्थित ही वेल्या. पण ज्यावेळेस आपण असा अनुभव थोडासा मागच्या काही लॉटमध्ये असं झालं, की ज्या काही आपल्या पैलारू वगैरे माद्या होत्या त्यांना आपण जर जास्त टक्केवारीचा मेल वापरला, तर एखादी मादी जर तंदुरुस्त नसेल किंवा जास्त अशी म्हणजे तिची तब्येतीने किंवा अशी चांगली मेंढी जर तंदुरुस्त नाही राहिली, तर थोडंसं तिला वेत असताना किंवा पिल्लं होताना वगैरे थोडा त्रास होतोय मित्रांनो. ह्या गोष्टीची काळजी घ्या, की बऱ्याच लोकांना मी माझ्याकडनं नारीचं क्रॉसचं मेल दिलं, त्यांना कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण नारी आणि डॉर्परचा तो क्रॉस होता. क्रॉसची पिल्लं असल्यामुळे तुम्हाला वेट गेन पण भेटेल आणि पिल्लांची संख्या पण जास्त भेटेल. ज्यावेळेस आपण जास्त टक्केवारीचा मेल घ्यायला जातो डॉर्परचा, त्यावेळेस आपल्याला थोडासा तो कॉस्टली पण पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला थोडीशी पैलावर वगैरे मादी असेल तर आपल्याला रिस्क होणार आहे त्याच्यामध्ये. कारण डॉर्परची पिल्लं ही होत असताना थोडीशी अंगानं किंवा वजनानं किंवा त्यांची जी वाढ असते जरा जास्त, म्हणजे मोठ्या प्रमाणात, म्हणजे चांगली वजनदार पिल्लं म्हणा किंवा त्यांचं जे काही तोंड वगैरे असेल, शरीर असेल, ते मोठं असतंय. त्याच्यामुळं थोडंसं मेंढी येत असताना तिला त्रास होऊ शकतो किंवा तसं होतं पहिल्यावर मेंढ्यांना. थोडंसं ह्या गोष्टीचा तुम्हाला मित्रांनो काळजी घेतली पाहिजे, कारण मी स्वतः क्रॉस केलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे, मी त्याचा अनुभव पण सांगितला. बरेचदा असं जाणवतं की लोक सांगतात ह्याचा क्रॉस करा, त्याचा क्रॉस करा, पण कधीही विचार करा की कुठलंही ब्रीड असू दे, जर आपण त्याला जर क्रॉस कुठल्या वेगळ्या ब्रीडचा करत असतो, तर त्याचे काही चांगले आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टीचा आणि दोन्हीही बाजूचा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो. कारण आपण प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी करत असताना फक्त फायदा न बघता त्याचं काय होणारे तोट्यांचा पण विचार केला पाहिजे. किंवा जी काही आपली वस्तू आहे, जिच्यावर आपण काम करणार आहे किंवा जिच्यावर प्रयोग करणार आहे बाबा, त्याला ती सोसल का किंवा त्याला काही त्रास होणार नाही का, ह्या गोष्टीचा पण मित्रांनो विचार आपण केला पाहिजे. ही जी पिल्लं तुम्हाला खाली दिसतात कातरलेली, सगळी माझी क्रॉसची पिल्लं आहेत. बघा काय त्यांची क्वालिटी आहे, किंवा अगदी 5-5.5 महिन्याची पिल्लं आहेत मित्रांनो.
पण अगदी आपण काळजी त्यांची व्यवस्थित घेतलेली आहे किंवा माद्यांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतल्या. बऱ्याच लोकांनी माझ्याकडून अगदी 7 ते 8 मेल माझं सगळं क्रॉसचं मेल अगदी साध्या गावरान मेंढ्यांना क्रॉस करायलाच गेलं तर नक्कीच त्यांना आता मला वाटते त्याचा रिझल्ट मिळेलच. काही भरपूर लोक मला ज्यांनी माझ्याकडनं मेल नेले ते कॉल वगैरे करत असतात की आता मादे आम्ही त्यांच्याकडून भरवले आहेत, बघू आता काय रिझल्ट येतो. त्यांचा जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना काय बाबा गावरान मेंढ्यांना नारियन डॉर्पर क्रॉसचा मेल नेल्यानंतर बाबा काय रिझल्ट येतोय, बाबा 2 पिल्लं होत आहेत का किंवा काय कसा येतो, तो मी नक्कीच जसं जसं त्यांच्यात पिल्लं होत जातील लोक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला नक्कीच त्याचा मी रिझल्ट तो पण दाखवणार आहे. पण थोडासा अजून वेळ आहे. आता काही माद्या त्यांच्या वेळेला झाल्यात ज्यांना मी मेल वगैरे दिले त्यांच्या. पण ह्या व्हिडिओत सांगायचं एवढंच आहे की क्रॉस करत असताना थोडंसं पहिला रो माद्यांना डॉर्परचा क्रॉस करू नका. करत असताना करायचंच असेल तर आपल्याकडे जो आपल्यात जी आता म्हणजे क्रॉसची जी पिल्लं आहेत किंवा क्रॉसचा मेल असेल तर तुम्ही वापरा. पण कारण त्याच्यात काय होतं 50% नारी 50% डॉर्पर ही 50% क्रॉस होतो पहिला जो होतो. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला त्याची पिल्लं ही वेट गेन होतो बऱ्यापैकी आणि माद्यांनाही कसला त्रास होत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. लगेच तुम्ही चांगल्या फुल ब्लडचा मेल आणून त्यांना क्रॉस करणं ही सुरुवातीला करू नका. कारण माझ्यात एक केस तशी घडलेली आहे. पहिल्यावर माझी चुकून माझ्याकडनं फुल डॉर्परच्या मायाची काय मादी आहे तिचा जो मेल होता फुल ब्लडमध्ये त्याचा क्रॉस चुकून माझ्या एका नारीच्या पहिलारू ह्याला पिल्ल्याला म्हणजे झाला. पहिल्यावर मादीला झाला. थोडंसं मला तिला काहींच्या 1-2 माद्यानं क्रॉस केला होता, नाही असं नाही. पण थोड्याशा माद्या त्या म्हणजे हाडामासानं अगदी मोठ्या होत्या. अगदी दुसऱ्या वेताच्या, तिसऱ्या वेताच्या मादी असेल अशा चांगल्या माद्यांना केलता. पण एक मी चुकून माझ्याकडून नारीच्या मादीला पहिला रो क्रॉस झाला आणि थोडंसं तिला प्रॉब्लेम झाला विव्याच्या वेळेस. पिल्लं जरा अडली. म्हणून एक मला पहिल्यांदाच तो तसा अनुभव मला आला. फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं असं मला वाटला. कारण बरीच लोक व्हिडिओत भरपूर माहिती देतात, पण काही वाईट गोष्टी घडतात ते कोणच सांगत नाही. कारण ह्याच्यामुळं काय होतं, ह्या वाईट गोष्टी जर आपण नाही सांगितल्या तर पुढे जर जे कोणी नवीन लोक करणार असतील किंवा जे पहिले जुनी असू देत त्यांना बाबा ह्या अशा गोष्टी लक्षात येत नाहीत. तर कुणालाही मला आलेला अनुभव मी सांगतोयच आहे. माझ्यासारखं जर आणि कोण व्हिडिओ वगैरे असं बनवत असेल किंवा ज्यांच्याकडे माद्या वगैरे म्हणजे असं मेंढी पालन, शेळी पालन कुठल्याही ह्या 2 व्यवसायापैकी असेल, त्यांना जर असा काय वाईट काय अडचण त्यांच्या फार्ममध्ये आलं तर नक्कीच लोकांना शेअर करत जावं. कारण आज आपल्याला एक नुकसान झालं किंवा आपल्यात एक प्रॉब्लेम आला तो दुसऱ्याच्यात परत व्हायला नको किंवा आपल्यात सुद्धा परत व्हायला नको ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून फुल ब्लडचा डॉर्पर मेल जर कोणी नारी सुवर्णावरती क्रॉसिंग करत असेल थोडंसं तुम्ही आधी नारी आणि डॉर्पर. मग आता काय होतंय बऱ्याच ठिकाणी आपल्याला थोडंसं कमी क्रॉसचं सुद्धा म्हणजे नारी आणि डॉर्पर क्रॉस केल्यानंतर जे काही मेल वगैरे झाले ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात. त्याच्यावरती आधी सुरुवातीला तुम्ही फोकस करा किंवा तुम्ही म्हणाल मग डॉर्परचा मेल निर्माण क्रॉसचा करायचा म्हणतात डॉर्परचा फुलबर्डचा वापरलाच पाहिजे. बरोबर, ही पण गोष्ट बरोबर आहे. पण ती वापरत असताना अगदी तुमची जी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या ज्या काही माद्या आहेत नारीच्या अगदी त्या परिपक्व झालेल्या आहेत किंवा अगदी अगदी तंदुरुस्त आहेत त्यांना अगदी 2-3 वेतं त्यांची 2 वेतच्या पुढे झालेले आहेत म्हणजे 2 ते 3 वेताची मादी होत असताना अगदी ती व्यवस्थित तिची चांगली वाढ झालेली असते. अशा माद्यांना तुम्ही फुल ब्लड मेल वापरू शकता. फक्त मला हे एवढंच सांगायचं होतं की पहिला रो माद्यांना वापरू नका थोडंसं. कारण की पहिल्याच्यानं म्हणल्यानंतर त्यांची म्हणावी अशी वाढ झालेली नसते. आपण बऱ्यापैकी तिला तरी तंदुरुस्त आपण खाणं पिणं चांगलं असलं तर मेंढ्या कमी वयात म्हणजे अगदी तंदुरुस्त वगैरे दिसतात, गाभ जायच्या मापाच्या वाटतात. पण आपण किती जरी त्याचा विचार केला तर त्याचं वय एक असतं. किमान एक 2 वर्षाची मादी चांगली 2-2.5 वर्षाची झाली पाहिजे. किमान 2 वर्षाची तरी. म्हणजे एखादं यातून जर तुमच्यात खाणं पिणं चांगलं असतं बाबा कमी वर्षभरात गाभ जायच्या मापाची झाली तर तुम्ही गाभ घालवू शकताय. काय नाही, तुमची जर मादी चांगली बनली असेल, चांगलं वजन वगैरे वाढ चांगली असेल तर होऊ शकते. फक्त पहिला रो असताना आपण नारीचाच प्रयोग करा आणि डॉर्परचा क्रॉस करायचा असतं किमान ते दुसरं 1-2 येतं व्हावीत.
तिसऱ्या येताला तुम्ही कधीही फुल ब्लड मेल वापरू शकता. तर पहिल्यावर पिल्लं वगैरे त्यांची फक्त काळजी घ्यासाठी मी हे तुम्हाला सांगतोय मित्रांनो. म्हणजे काय होतं एकतर ह्या माद्या किंवा नारीसुवर्णाची ब्रीड आपल्याला भेटत नाही. माद्या वगैरे जास्त भेटत नाहीत. त्यात जर आणि असं जर एखादी गोष्ट घडली तर आपली वस्तू खराब व्हायला नको किंवा मादी एखादी खराब व्हायला नको. नुकसान काय व्हायला नको. फक्त हेच सांगायचं हेतू मित्रांनो. आणखी एक दुसरी गोष्ट जर तुम्ही डॉर्पर क्रॉस करताय त्यावेळेस ज्यावेळेस माद्या क्रॉस होणार आहेत त्यावेळेस तुम्ही तुमच्या फार्ममध्ये वर कॅमेरे वगैरे असतील किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला फार्मला जास्त वेळ देणं शक्य नसेल त्यावेळेस एखादा कॅमेरा असणं महत्वाचं आहे. काय होतं कशासाठी ही गोष्ट मी कॅमेऱ्याची वगैरे तुमच्या पुढे आणली तर ज्यावेळेस क्रॉस होतंय तर त्यावेळेस आपले त्यांचं लिहून ठेवण्यासाठी किंवा त्यांचं एक बाबांनो अमुक तारखेला मेंढी गाब गेली ही रेकॉर्ड ठेवण्यासाठी थोडंसं कॅमेरा वगैरे असलं तर आपल्याला ते एक सोपं जातं किंवा आपण नसलो त्यावेळेस आणि आपण मेल वगैरे सोडलाय आणि मेंढी चुकून आपल्या माघारी डोळ्याच्या माघारी जर गाब वगैरे गेली तर ते आपल्याला कळावं म्हणून एक छोटासा कॅमेरा एक त्या मेंढ्यांच्या कप्प्यापुरता असावा. जेणेकरून आपल्याला ही एक आपण नवीन गोष्ट करू शकतो फार्ममध्ये जेणेकरून आपल्याला मोकळ्या वेळेत आपण तो व्हिडिओ पाहिला बाबा आणि आपण मेल सोडलाय गाब जायसाठी तर आपण आवर्जून ती बघणारच व्हिडिओ म्हणजे कॅमेरा वगैरे असला तर त्याने एक आपल्याला एक तारीख भेटू शकते. ती तारीख जर तुम्ही लिहून ठेवली कशासाठी एवढं बारकाईने सांगायचं मित्रांनो ज्यावेळेस आपण डॉर्पर वगैरे क्रॉस करतो किंवा नॉर्मली नारीवरच फक्त आपण काम करतो तरी सुद्धा म्हणजे सांगायचं एवढीच गोष्ट आहे की महत्वाची की ज्यावेळेस आपल्या मेंढ्या येणार आहेत त्यावेळेस आपल्याला आपण तिथं असणं महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं नवीन मेंढ्यांना वेत असतानाही पिल्लं होतात काय माघारी वेल्यानंतर अगदी व्यवस्थित पण बऱ्याचदा असं सुद्धा होऊ शकतं म्हणजे 100त एक 10% असंही होतं की पिल्लं माद्या आपल्या माघारी डोळ्याच्या माघारी वेतात वगैरे पण ती पिल्ल्यांच्या नाकावली वगैरे घाण निघत नाही त्यावेळेस पिल्लं गुदमारून दगावतात. ही असली मर्तुणूक आपल्याकडे किरकोळ कारणाची होऊ नये म्हणून ही एक गोष्ट मित्रांनो आपल्याकडे रेकॉर्ड असणं महत्वाचं आहे. मादी ज्यावेळेस गाब जाईल त्यावेळेस म्हणजे काय होतं बऱ्यापैकी आपल्याला बरोबर 5 महिन्यानं त्यात जी तारीख आपली आज समजा 5 तारखेला मेंढी आपण भरवल्या तर 5 महिन्यांबरोबर त्या 5 तारखेला त्याच्या आसपास म्हणजे एक 4-5 दिवस जास्त सुद्धा जातात मित्रांनो. मग अशा म्हणजे आपल्याला अगदी 99% म्हणता येईल म्हणजे मी तर गॅरंटी माझ्या फार्ममध्ये ज्या माद्या वगैरे गाभ राहतात तारखेला मी व्यवस्थित तारीख लिहिते त्याच्या एक 4-2 दिवस पुढं किंवा एक एखादा दिवस मागे मग त्या वेळेत माझ्या माद्या शेळ्यांच्या मध्ये असेल किंवा मेंढ्यांच्या मध्ये असेल अगदी त्या वेळेत 4-2 दिवसाच्या फरकात येतात 100%. आणि ते काय म्हणतो आपण ते जी काय त्याच्या लक्षणं जी असतात मादी गाप म्हणजे व्याला झालेली म्हणा म्हणजे त्याची पानावणे म्हणा किंवा मादी जरा बस उठ करते किंवा अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत मित्रांनो. म्हणजे आणखी एक गोष्टी ह्यात करायचे ज्यावेळेस आपल्या मादे वेळेला झाले त्यावेळेस त्यांचं लोकर वगैरे काढता आलं तर बघायचं फक्त त्यावेळेस जर समजा थंडी असेल पावसाळा असेल तर आपल्याला लोकर काढणं जर त्यावेळेस ती काढायलाच नाही पाहिजे कारण थंडी पावसाळा असला तर त्यावेळेस फक्त आपण काय केलं पाहिजे तर जी मेंढीचा मागचा जो भाग असतो म्हणजे अगदी व्यवस्थित ती मागची बाजू आपण ट्रिमर जो असतो म्हणजे आपण जी काय त्याचं लोकर काढणारी मशीन असते त्यानं मागची बाजू जरा स्वच्छ करून घ्यायची म्हणजे काय होतं वेल्याच्या नंतर मेंढी घाण होत नाही म्हणजे जास्त तिचं घाण वगैरे पडत असते त्यावेळेस ती घाण होत नाही किंवा पिल्लं पाचताना आपल्याला केसांमुळे काय होतं आपल्याला मेंढ्यांची जी कासची जी थानं जी असते ती मांडीत असतात अशी आडवी त्यामुळे आपल्याला पिल्लं पाचताना जरा प्रॉब्लेम होतो. काही मेंढ्या मनानं पाचतात किंवा सुरुवातीला आपण पहिल्या दिवशी आपण स्वतःला सुद्धा थोडंसं पाजावं लागतं त्यावेळेस जर आपल्याला ती थानं वगैरे आपल्याला लक्षात येत नाही कारण लोकर जास्त असेल तर त्यावेळेस ती मागची बाजू म्हणा थानाच्या आसपासची जरा लोकर वगैरे केस काढून व्यवस्थित स्वच्छता असणं महत्वाचं आहे. आणि मेंढी वेल्याच्या नंतर लगेच जर जास्त तिचं जर घाण वगैरे अशी वाटत असली पडत्या वगैरे तर तिला मेंढी वेल्या माझं तर मत आहे मी तर माझ्या फार्ममध्ये करतो एक्झापार म्हणून मिळतं बघा आपण गाय वेल्यानंतर वार पडण्यासाठी वापरतो तर ती कायम आपल्या फार्ममध्ये 1-2 बॉटल असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस मेंढी होईल त्यावेळेस आपण नक्की 50 ते 60 मिली आपण तिला 50 मिली पाजू शकतो. त्यानं काय होतं तर लगेच एक अर्ध्या तासात तिची वार पडून जाते आणि जी काही सतत 8-10 दिवस जी घाण बिन पडत राहते तर असलं काही घाण वगैरे पडत नाही कारण कमी वेळेत ती अगदी अर्धा पाऊण तासात आपली वार व्यवस्थित पडून जाते आणि तिची पिशवी पूर्ण स्वच्छ होते म्हणजे जी घाण बिन पडणं ते अगदी दुसऱ्या दिवशी पासून पूर्णपणे
बंद होतं. म्हणजे ही कशासाठी वापरायचं तर ही घाण वगैरे ती सगळी निघून जावं म्हणून एक्झापर आपल्या फार्ममध्ये असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ज्या मेंढ्या अशक्त वगैरे आहेत त्यांच्यावर वेगवेगळी बाजूला त्यांना काढून त्यांच्या ट्रीटमेंट करणे ह्या एक गोष्टी मेंढी पालनामध्ये केल्या पाहिजेत. जेणेकरून आपली कुठलीही मृत्यूनक होणार नाही. आणि बऱ्याचदा मी सांगतोय, जी तुम्हाला जनावर अशक्त वाटते त्या जनावराला तुम्ही गाभ घालवू नका. कारण त्याला आधी व्यवस्थित करा. कारण काय होतं की जनावर अशक्त असेल तर ती गाभ जातं. ज्यावेळेस व्यायला होतं त्यावेळेस त्याला बसाय उठाय न येणं किंवा अंग बाहेर येणं किंवा त्याला दूधच येत नाही. पिल्लं झाली तर ती मग अगदी अशक्त होणं, मग ती जगत नाही. मग ती वेत आपलं वाया जातं. त्याच्यापेक्षा आपण तिला थोडंसं 1-2 महिना लेट तुम्ही गाभ घालवा. तिला बाजूला काढून एक तिचं डिवॉर्मिंग करून तिला वेगळी थोडीशी ट्रीटमेंट द्या. चांगलं जमलं तिला जरा खुराक वगैरे द्या आणि तिला एकदम व्यवस्थित ट्रीट करा. म्हणजे आपलं वेत वाया जाणार नाही. असं बारीक सारीक गोष्टीवरती काम करा तुम्ही. तरच तर आपण ह्या गोष्टीमध्ये किंवा आपल्या ह्या मेंढी पालनामध्ये यशस्वी होणार आहे मित्रांनो. तुम्हाला वाटेल ही बारीक सारीक गोष्टीवर व्हिडिओ वगैरे होते. पण मित्रांनो ही बारीक सारीक गोष्टी आहेत. ह्या बारीक सारीक गोष्टीचा आपण विचार केला तर ह्यात मित्रांनो सक्सेस होणार आहे. नाहीतर काही लोकांना वाटू शकतं की बाबा ही किरकोळ गोष्टी आहेत हा का सांगतोय. पण मित्रांनो ह्या किरकोळ गोष्टीच खूप मोठं काय करू शकतात. म्हणून एक मी तुम्हाला सांगितलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. एका अंधाराचाच बनवलाय थोडासा. कसा होतोय काय माहित. सांभाळून घ्या. धन्यवाद.